अर्थार्थवेलच्या अर्थवेदमध्ये आज आपलं स्वागत आहे. आज लाभलेले मान्यवर आहेत हर्षवर्धन भावे सर आणि मंजुषा भावे मॅडम. तर यांच्याबद्दल स्पेशली तेच आपल्याला सगळं इंट्रोडक्शन देतील, पण मी थोडक्यात एक सांगायचं जर असं म्हटलं की मराठी उद्योजक म्हणून सरांनी आपलं नावलौकिक जे आहे ते भारतात आणि भारताच्या बाहेर खूप छान पद्धतीने केलेलं आहे. पण त्यांच्याच सोबत मंजुषा भावे मॅडमने सुद्धा त्यांचं नावलौकिक एक मराठी उद्योजिका म्हणून म्हणायला हरकत नाहीये की इंडिपेंडेंटली खूप छान पद्धतीने त्या त्यांचा बिझनेस हँडल करतायत, प्रोफाईल सगळा छानपैकी हँडल करतायत आणि त्यानंतर वुमन्स काउन्सिलवर त्या खूप आय थिंक तुम्ही चेअरमन आहात त्यामध्ये. तर स्त्रियांसाठी पण त्यांचं काम जे आहे ते कौतुकास्पद आहे. तर नमस्कार सर, नमस्कार मॅडम, आपलं आमच्या शो मध्ये स्वागत आहे. तुमच्या बिझनेस बद्दल आणि तुमच्याबद्दल थोडी माहिती आम्हाला सांगाल? आम्ही फंक्शनल फूड म्हणून असतं, ती एक प्रकारची लिपिड म्हणजे सगळी तेलं असतात जगभर, त्यांना लिपिड म्हणतात. म्हणजे काही टेक्निकल तेल असतात. आपल्या लोकांना तेल म्हणलं की फक्त सूर्यफूल तेल, शेंगदाणा तेल, पामचं तेल असं माहीत असतं. पण त्याच्याच बरोबर व्हिटॅमिन ई, बीटा कॅरोटीन किंवा आपले सगळे फ्लेवर्स म्हणजे अरोमा, हे सगळे जे आहेत त्यांना फंक्शनल लिपिड्स म्हणतात. त्याचबरोबर आपल्या शरीरात पण त्या लिपिड्सचं अनेक कामं असतात. तर ती फंक्शनल लिपिड हा माझा बिझनेस आहे. हा खूप निश मार्केट बिझनेस आहे आणि आम्ही तो फूडसाठी आणि फीडसाठी करतो. न्यूट्रिशनला काय असतं स्मिता, की न्यूट्रिशन डझंट डिस्टिंग्विश की ते गाईचा बछडा आहे का कोंबडीचं पिल्लू आहे का एका बाईचं लहान मुलं आहे. न्यूट्रिशन रिमेन्स सेम, बट ऑफ कोर्स देर आर डिफरंट रेग्युलेशन अँड दॅट इज फोकस ऑफ आवर बिझनेस. सर, आपल्या असं म्हणायला हरकत नाही, मल्टिपल कंपनीज आहेत आणि मल्टिपल कंपनीज कोणकोणत्या पद्धतीने एस्टॅब्लिश होत आहेत किंवा त्या एस्टॅब्लिश करण्यापाठीमागचं कारण म्हणजे तुमचं एक थोडक्यात जर तुमचं स्वतःबद्दलचं तुम्ही बायोडेटा मला सांगितलं तर खूप इंटरेस्ट वाढेल आमचा अजून त्यातला. आता स्मिता, मला थोडक्यात कसं करायचं माहित नाहीये. इट्स अ बिग क्वेश्चन. मी माझं बीटेक आणि MBA झाल्यावर सँडोज नावाच्या एका फंक्शनल लिमिट, आता सँडोज ही स्विस मल्टीनॅशनल होती. त्याच्यानंतर माझ्या काही ओळखींमुळे मी आदित्य बिर्ला ग्रुपच्या कंपनीमध्ये मलेशियाला कामाला गेला. त्या कंपनीचं नाव होतं पॅन सेंच्युरी. आणि जेव्हा आदित्य बिर्ला ही सफर्ड फ्रॉम, मध्ये मध्ये मी इंग्लिश बोललो तर चालेल ना, कारण काही वेळा मला आता काही इंटरव्ह्युअर्स दे आर क्वाईट रिजिड ऑन मराठी. जी कम्फर्टेबल लँग्वेज आहे ना त्यामध्ये तुम्ही बोला, काहीच प्रॉब्लेम. तर ही वॉज सफरिंग फ्रॉम कॅन्सर ॲट अर्ली एज आणि मग कुमार मंगलम वॉज टू टेक इट ओव्हर. आणि मग आम्हाला सांगण्यात आलं की ही कंपनी विकून टाकणार. मग मी घरी आलो मंजूला सांगितलं की बाबा जॉब जाईल वाटतंय आता, डोक्यावर तलवार आहे, मे बी वी आर जॉबलेस. मग दोनच ऑप्शन आहेत की एक तसाच कुठला तरी जॉब बघायचा किंवा भारतात जायचं परत मलेशियातना. बट आय मस्ट अप्रिशिएट दॅट मंजू हॅज बीन माय मोटिवेटर राईट फ्रॉम बिगिनिंग. And I come from a family where everybody has worked for somebody. Whereas Manju comes from a family where they are in farming and business since first day. I am more comfortable in English कारण मी गेले सतत आत बाहेर करत असल्यामुळे. तर योगायोगाने तेव्हा माझी 2 गिरायकं होती मोठी. एक होते मिस्टर विव्हिऑल म्हणून आणि दुसरे होते मलेशियात तानश्री लिम म्हणून. तर तानश्री मलेशियातला असा ऑनर आहे की जसा भारतात भारतरत्न असतं. जसं आपल्या इथे पद्मभूषण पद्मविभूषण खूप असतात, पण भारतरत्न थोडी, तसं मलेशियात तानश्री. त्या दोघांबरोबर माझे पॅन सेंच्युरीत असताना घट्ट संबंध होते. आणि मग मी त्यांना ॲज अ गुड बायर आय टोल्ड दॅम दॅट दिस बिझनेस मे बी क्लोज. ते म्हणे भावे वी विल सफर अ लॉट, कारण आमच्या प्रॉडक्टमध्ये अप्रुव्हल घेणं ही खूप लेंदी प्रोसेस असते. तर मग तसं झाल्यावर त्यांनी मला सहज विचारलं, भावे आपल्याला तो बिझनेस विकत घेता येईल का? त्यांनी बाय दॅट फंक्शनल फूड बिझनेस, कारण बिर्लांना तसं त्या बिझनेस विषयी काय एवढं माहिती नाहीये.
आता मी डोंबिवलीचा कोकणस्थ ब्राह्मण मध्यम वर्गातनं आलेला, त्यांनी जाऊन बिर्लांच्या एका छोट्या बिझनेसला टेक ओव्हर करायचं वॉज व्हेरी अनडायजेस्टेबल म्हणजे ते मोमेंट फॉर ऐकणाऱ्याला मी. पण थोडस टेन्शन येतं की बिर्लांच्या कुठल्या तरी एका बिझनेसला टेक ओव्हर करायचंय त्या ठिकाणी. इट्स अ रॉंग नोशन, नॉट बिर्लाज बिझनेस, बिर्लांच्या मोठ्या बिझनेस मधला एक छोटा एक छोटासा. पार्ट. सो वी मस्ट बी व्हेरी क्लिअर. आणि माझ्या घरातले भाव्यांच्याकडचे असते तर नक्कीच म्हणले असते की एक छान नोकरी बघ, दुसऱ्या मल्टीनॅशनल मध्ये जा, बट आय अप्रिशिएट माय वाईफ. सो शी सेड, हर्ष, व्हाय नॉट वी टेक इट ओव्हर. आणि मग मी ज्या डिव्हिजन मध्ये GM होतो, जिथे व्हाईस प्रेसिडेंट होतो, जिथे प्रेसिडेंट होतो, त्याचा मी एक छोटा मालक झाला. बिकॉज इट वॉज अ मॅनेजमेंट बाय आउट ऑफ अ बिझनेस अँड दॅट बिझनेस वॉज परचेज बाय मी. मग त्यावेळेला एशियन क्रायसिस आले अनफॉर्च्युनेटली ॲज सून ॲज आय टूक ओव्हर द बिझनेस. सो वी डिसाइडेड इंडिया इज समथिंग. स्मिता, यू मस्ट नो, इंडियाची इकॉनॉमी आहे ना, इट इज सो रेझिलियंट. तिला जगातल्या कुठल्याही विकनेसचा काही परिणाम करतो. internal focused and we have strength of population and our population takes care of it. All the shocks which are in outer world doesn't come to us. तो थोडासा इम्पॅक्टच वेगळा आहे त्या गोष्टीचा. आणि जे सर म्हणतायत की फरक कितपत पडतो आणि कितपत नाही त्या गोष्टीत, नाहीतलाच जमा जरी धरला तरी आपण चालणार त्यामध्ये. सो वी टूक अ डिसिजन टू एक्सपांड इन इंडिया. आणि मग आम्ही इंडियामध्ये आलो. म्हणजे आम्ही दोघेही सिंगापूर रेसिडेंट आहोत, वी आर परमनंट रेसिडेंट, बट आम्ही इथे आमचा बिझनेस चालू केला. आणि मग तेव्हा आमची सगळ्यात सुरुवातीला खूप जुनी माझ्या वडिलांची बदलापूरला एक फॅक्टरी होती, MIDC मध्येच. सो वी कन्वर्टेड दॅट फॅक्टरी इन टू आवर प्रॉडक्ट. दिस इज वेअर वी बिगॅन. बट आय अप्रिशिएट की त्या माझ्या पहिल्या काळामध्ये इंडियातले 3 कस्टमर ज्यांच्याशी आम्ही तेव्हा तिकडनं व्यवहार करायचो, आय वुड लाईक टू मेन्शन. एक होते त्यातले नाना चितळे, दुसरे होते बारामती ॲग्रोचे राजेंद्रदादा पवार, आणि तिसरे ऑफकोर्स नादिर गोदरेज फ्रॉम गोदरेज ॲग्रोवेट. ह्या तिघांनी आम्हाला अनकंडिशनल सपोर्ट केला आणि दिस इज वेअर आय बिगॅन माय करिअर इन इंडिया. अँड ऑफकोर्स देन ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम वी have several plants now. We have a plant in बदलापूर MIDC, इथे शिवणेला आहे, त्यानंतर कोल्हापूरला शिराळी MIDC मध्ये आणि कागल MIDC मध्ये आम्ही एक्सपान्शनला जागा घेतली. नागपूरला हिंगणा MIDC मध्ये. देन वी आर ऑल्सो इन कलकत्ता ॲट जंगलपूर इंडस्ट्रियल इस्टेट अँड वी आर नाव एक्सपांडिंग ॲट लुधियाना. स्मिता, आमचा बिझनेस असा आहे की वन्स युअर प्रॉडक्ट्स आर अप्रूव्ड, सो लॉंग ॲज युअर कस्टमर्स आर एक्सपांडिंग, यू आर फोर्स टू एक्सपांड. कारण दे आर ऑलवेज पुटिंग पिस्तूल ऑन अवर हेड की तुम्ही सप्लाय करताय का कॉम्पिटिशन कडनं घेऊ, सो वाय टू गिव्ह अ फूड टू द कॉम्पिटिटर. सो वी आर फोर्स टू एक्सपांड. बट ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम वी एक्सपांडेड इन टू ऑल दिस लोकेशन. त्यातलं एक माझं प्रोजेक्ट होतं लेसिथिन बनवायचं, सोया लेसिथिन. आणि बिंग अ UDCTN मी UDCTला कन्सल्टन्सी दिली आणि दॅट वॉज अ फेल्युअर ऑन माय पार्ट. ते प्रोजेक्ट माझं फेल गेलं. थिंक आपण त्यावर. आणि मंजू बिंग अ मेकॅनिकल इंजिनियर अँड अ मटेरियल हँडलिंग पर्सन, आणि मंजूचं MBA पण खूप आप्ट आहे. डिड शी टोल्ड यू व्हॉट इज हर MBA? येस, शी टोल्ड मी. Family त्यांच्यावर आम्ही businesses. येणारच आहोत त्यामध्ये. तर she can you imagine at that age it was such a difficult. Our son left us after A level, म्हणजे आपल्या इंडियातलं 12वी. So he went to Berkeley in USA. मी माझ्या बिझनेसमध्ये होतो आणि मंजू said, Harsh, I take a responsibility of this new project which is a failure. So she pulled out that project and she made that project काळ successful. पण तुमचा डिफिकल्ट असणार आहे की ते फेल्युअर डायजेस्ट करणं त्याच्यात, आणि त्या डिप्रेशन मधनं बाहेर निघणं, ते रिझल्ट ओरिएंटेड करून आणणं. त्यामध्ये मॅडम तुमचा एक्सपिरियन्स कसा होता त्यात? मी आधी माझी ओळख एक होममेकर म्हणून झाली होती. ऑल्दो मी मेकॅनिकल इंजिनियर होते, मी सुलझर इंडियात काम केलेले होते, किर्लोस्करमध्ये काम केलं होतं, किंवा सिंगापूरमध्ये मी जेप्सन आणि जेसनमध्ये काम केलं होतं. पण वन्स आय बिकेम हाऊसवाईफ ऑर होममेकर,
माझी ओळख आधीची पूर्ण पुसली गेली आणि मी होममेकर झाली. म्हणजे जे आधी तुम्ही केलेलं होतं हा, ते त्याचा सगळं विसरलं गेलं. म्हणजे मी एकेकाळी 40 इंजिनियर हँडल करत होते, पण नोबडी वॉज रेडी टू ऍक्सेप्ट दॅट. आणि त्या पॉइंटला मी घरी होते आणि हे फॉर्च्युनेटली माझ्या दृष्टीने आणि अनफॉर्च्युनेटली फॉर फॅमिली ते प्रोजेक्ट फेल गेलं. आणि आय थॉट इट्स अ चान्स फॉर मी टू प्रूव्ह माय सेल्फ अगेन. आणि मी इंडियात यायचं ठरवलं आणि यशोधन ॲज इट इज US ला गेलेला होता आणि हा त्याच्या बिझनेसमध्ये बिझी असायचा. म्हणजे तिथे सिंगापूरमध्ये मी एकटी घरात राहायचे, भिंतींकडे बघत जगायचं. तर मी डिसाईड केलं की मी इथे येते आता आणि मग मी इथे आले. इंडिया हे थोडी डिफरंट सायकोलॉजी आहे. नॅचरली ॲज अ होममेकर मला कनेक्शन्स नव्हती तेव्हा आणि मी त्याच्या फ्रेंड्सकडे अप्रोच झाले मशिनरी आणि ह्याच्यासाठी. फ्लॅटली त्यांनी मला सांगितलं की मी हाऊसवाईफशी डील करत नाही. आणि म्हणजे शॉकिंग इट वॉज शॉकिंग. म्हणजे यू आर सप्लायर, हु इज बाईंग डझंट मॅटर, इट शुड नॉट हॅव मॅटर्ड. पण तिथे इगो आडवे आले. पण त्यात आणखी एक फ्रेंड अत्रे म्हणून होते, मला डेफिनेटली मेन्शन करायला आवडेल. ही केम फॉरवर्ड, ही सपोर्टेड मी लाईक अ ब्रदर. आणि म्हणजे प्रत्येक आम्ही आमचं ॲसिटोन डिस्टिलेशन पासून प्रत्येक प्रोसेस चेक करण्यामध्ये ते माझ्याबरोबर राहिले. ड्रायर ही आमची लास्ट प्रोसेस होती, प्रॉडक्ट काही येत नव्हतं. लिटरली अत्रेंनी 20 फूड फॅक्टरीमध्ये माझ्यासाठी अपॉइंटमेंट घेतली की तुमचा प्लांट एक दिवस शटडाऊन घ्या एका शिफ्टला. आणि त्यांचं ऐकणारे लोक होते आणि त्यांनी शटडाऊन घेतला. मी आणि माझा केमिस्ट ते बॅरल आणि हे सगळं घेऊन जायचो आणि तिथे ट्रायल करायचो. 20 एक ट्रायल केले आम्ही त्यांच्या ओळखीने आणि कुठेही सक्सेस येत नव्हतं. पण शेवटी एका फॅक्टरीमध्ये आम्हाला सक्सेस आला आणि तो ड्रायर म्हणजे लिटरली माझा केमिस्ट त्या दिवशी आनंदाने उड्या मारत होता. कदम म्हणून केमिस्ट होता, मॅडम आपण प्रॉडक्ट काढलं. पण मॅम मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला यावर की जिथे कोणीतरी तुम्हाला म्हटलं की तुमच्यासोबत डील नाही करणार आणि दुसरंच एक्झाम्पल असं आलं की त्यांनी तुमच्यासाठी खूप प्रयत्न केले किंवा मदत केली असं म्हणायला हरकत नाही आपल्याला. दोघही ठिकाणी स्त्री असण्याचं तुम्हाला काय वाटलं? तर पहिल्या ह्याच्यात सिच्युएशन काय होती आणि दुसऱ्या ह्याच्यात सिच्युएशन काय होती? तोच वर सेम डेज. म्हणजे मी नवीन आत यायला बघत होते. एकाचं नेचर सपोर्टिव्ह होतं आणि एकाचं इगोइस्टिक होतं. त्याला मी काही करू शकत नाही. प्रत्येक माणूस वेगळा आहे आणि त्याच्याकडनं वेगळा अनुभव मिळतो आपल्याला. तर आपल्याला सपोर्टिव्ह कोण आहे आपण शोधत राहायचं, बाकीच्यांना निग्लेक्ट करायचं, एवढाच पर्याय आपल्या हातात असतो. म्हणजे हे एक्झाम्पल आपल्याला घ्यायला हरकत नाहीये की कोणी तुम्हाला निग्लेक्ट करतंय, इग्नोर करतंय किंवा तुम्हाला त्या ठिकाणी समजू शकत नाहीये की ही व्यक्ती खरंच हे एवढी केपेबल आहे की नाहीये. पण आपल्याला स्वतःच्या पोटेन्शियलवर फोकस करायला हरकत नाही की मी करू शकते ही गोष्ट. सो जिथे आम्ही तुमचा प्रोफाईल बघितला BE मेकॅनिकल, सो त्यावेळेस BE मेकॅनिकल म्हटलं की मुलींनी BE मेकॅनिकल करायचं, तर यावर आम्हाला जरा थोडासा प्रकाश तुम्ही टाकाल. माझे माहेर हे थोडंसं बिझनेस फॅमिली आहे आणि आमच्याकडे पेट्रोल पंप बरोबरच किर्लोस्कर ऑइल इंजिनची एजन्सी होती त्या काळी. आणि माझ्या बाबांना सारखं जाणवायचं की इंजिन जेव्हा बिघडतं तेव्हा ह्या लोकांना, त्यांनी ज्यांना सप्लाय केलंय तर बाहेर जायला लागतं रिपेरीसाठी. मग त्यांनी एक वर्कशॉप उघडलं आणि तिथे सर्व प्रकारची मशिनरी होती आम्ही लुधियानातनं आणलेली. आणि ती इंजिन रिपेरी अगदी इव्हन क्रँकशाफ्ट ग्राइंडिंग पासून आमच्याकडे व्हायचं आणि मला ते खूप आवडायचं. म्हणजे IC इंजिन रिपेरी हा जॉब मी तिथे दिवसभर बसलेली असायची बऱ्याचदा, ते बघत कसं करतायत काय. आणि त्यातनं मला मेकॅनिकल इंजिनिअरिंगची आवड तयार झाली. पण मेकॅनिकल ते केमिकल जरा थोडंसं खूप डिफिकल्टी होती, पण शेवटी इक्विपमेंट हे मेकॅनिकल असतं, प्रोसेस केमिकल असते. आणि ही इज एक्सपर्ट इन प्रोसेसेस, पण आय एम एक्सपर्ट इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग. आणि मला प्लांटवर फोकस करायचं होतं, प्रॉडक्ट का निघत नाहीये. शेवटी हीट किंवा हीट ट्रान्सफर, हीट टेक्नॉलॉजी, इट कम्स इन ऑल डिसिप्लिन्स. म्हणजे तो केमिकल असू दे नाही तर मेकॅनिकल असू दे, मला फक्त त्याची कॅल्क्युलेशन समजावून घ्यायची होती, एवढाच विषय नाही, होता. पण व्हॉट मंजू सेज इज ट्रू. लाईक इवन वेन आय वॉज ॲट UD सिटी आणि तो
मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे 4 सब्जेक्ट आणि केमिकल इंजिनिअरिंगचे 4 सब्जेक्ट सेम असतात. सो देर इज नो डिफरन्स एक्सेप्ट वी गो मोर फॉर प्रोसेस अँड दे गो फॉर एनर्जी. सो एक एक्झाम्पल एक हजबंड वाईफचा किंवा एक लाईफ पार्टनरचा आपल्याला खूप छान पद्धतीने बघायला मिळेल की डिस्ट्रीब्युशन जे आहे कामाचं, की तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की मला मेकॅनिकल इंजिनिअरिंग बघायचं होतं, मला ते प्लांट बघायचं होतं, प्रोडक्ट कसं बाहेर निघेल मला त्याच्यावर फोकस करायचं होतं. प्रोडक्ट कोण बनवणार आहे, काय बनवणार आहे आणि बाकीच्या कुठल्या गोष्टी होणार आहेत, एवढे वर्ष तुम्ही ह्या थीमवर काम करत आलेला आहात त्यामध्ये. पण एक स्त्री म्हणून जसं म्हटलं जातं की 10 हात असतात आणि संसार, सर तिकडे, तुम्ही इकडे, मुलगा US किंवा UK या ठिकाणी, तिघांची तुमची फॅमिली म्हणायला आपल्याला हरकत नाही. पण एवढ्या सगळ्या वर्षामध्ये हेच सगळं जे सुरू आहे, तर तुम्ही ते एन्जॉय करतात की आहे ती नॉर्मल माणसाची लाईफ तुम्ही मिस करतात? म्हणजे कसं डेफिनेटली असतं? नॉर्मल माणसाची लाईफ मिस करतो आम्ही, बऱ्याचदाच करतो, की बाकी सगळ्यांची कुटुंब बघितल्यावर काय म्हणूया सेलिब्रेशन्स असतात, माणसं एकत्र येतात, हे आम्ही मिस करतो कुठेतरी. पण ते आम्ही मित्रांमध्ये भरून काढतो. म्हणजे माझं तुमचं रोटरीचं तेवढं सोशल सर्कल, सर्कल हां, पण रोटरीचं सर्कल आहे, तिथे गेलो ओके. तर सिंगापूरमध्ये महाराष्ट्र मंडळ आहे. म्हणजे ते थोडंफार आपले लोक मिळतात आणि भरून काढतो. हा डेफिनेटली फॅमिली चं हे मिस करतो कोहेसिव्हनेस. फॅमिलीचा रोल फॅमिलीच सगळं करू शकते. पण ठीक आहे, म्हणजे आता कुठल्या तरी एका दगडावर आपल्याला पाय ठेवायचा आहे, पण मग दुसऱ्या दगडावर ठेवत नाही याचं वाईट वाटून घेण्यात पण काही आनंद आणि नाहीये आपल्याला. खरं सांगायचं तर तेवढा वेळ उरलेला नसतो उरलेला आयुष्यात, नसतो. की वाईट वाटून घेत बसण्याचा वेळ नसतो आपल्याकडे. बरोबर. आणि संध्याकाळ झाली की झोप येईपर्यंत काम असतंच. काम असतंच तिथे. येस. सर मला एक विचारायचं आहे दोघांनाही तुम्हाला, की तुम्ही सिंगापूरमध्ये सगळं बघत असतायत, मॅडम इंडियामध्ये सगळं बघत असतायत. दोघं कंपन्यांचे रोल आणि तुमचे रोल तुम्ही कसे डिफाईन करतात? Actually, if you ask me, Manju's company's name is Giava. It's 100% export oriented unit. आणि त्याच कंपनीच्या मेरिट्सवर मंजूला सिंगापूर गव्हर्नमेंटनी 2 एकरच सिंगापूरला जागा दिली. सो यू कॅन इमॅजिन 2 एकर्स ऑफ लँड इन सिंगापूर हॅज अ ह्यूज व्हॅल्यू. पण तिचा बिझनेस हा जियावाचा आहे. वेअर एज आय फोकस ऑन अ बिझनेस. आमचं जॉईंट व्हेंचर आहे एक जर्मन. तुम्हाला मगाशी मी जे सांगितलं विव्हिऑल म्हणून होते, तर त्यांची मी इथे एस्टॅब्लिश केली फंक्शनल लिपिडची डिव्हिजन. आणि मग हायटेक एनर्जी फीड आणि बर्ग अँड श्मिट ह्या ज्या 2 कंपन्या आहेत त्या मी बघतो आणि जियावा ती मंजू बघते. टू आन्सर युअर क्वेश्चन लिटल बेटर, वी हजबंड अँड वाईफ डोंट स्टेप ऑन इच अदर शूज. त्यामुळे वी ट्राय टू अवॉइड कॉन्फ्लिक्ट. येस. मॅम आपण काल एका सेमिनारला सोबत होतो त्या ठिकाणी आणि आपण एक BSCचं लेक्चर त्या ठिकाणी ऐकलं. मला त्यातनं एक प्रश्न असा पडला, की कंपनीची डेव्हलपमेंट छान आहे तुमच्या, सगळं सुरळीत चाललेलं आहे, आपण लिस्टिंगला का नाही गेलो आतापर्यंत? इनफॅक्ट काल घरी परत आल्यावर मी हर्षूबरोबर बोलले, की आपल्याला त्यांच्याशी भेट घ्यायला हवी आणि लेट अस एक्सप्लोर दिस ऑप्शन Exactly. आणि आपण करायला हरकत नाहीये. कारण काल आय थिंक मी तुमच्या इथेच सोबतच त्या ठिकाणी बसलेले होते आणि मी हा विचार केला, की कंपनी खूप छान आहे, प्रोफाईल आपण बघितलेला आहे, कंपनी अजून लिस्टिंगला का नाहीये त्या ह्याच्यात. जसंच गायकवाड सरांचं पण आपण एक्झाम्पल बघितलं तिथे. लिस्टिंगला गेलेले आहेत ना. हो. हां. पण तुमचं एक वेगळं एक्सपोर्टमध्ये पण आपण बघायला मिळतंय. त्यांनी जे तरतूद आपल्याला सांगितली आहे, की बॅलन्स शीट कशी असायला पाहिजे काय, ते त्या तर आपलं सगळ्या सगळं मॅच होतायत. असणारच आहे त्यामध्ये. त्यांचे सगळे क्रायटेरिया मॅच होतायत. मी कालच Yes. बघितलं त्यामुळे आणि मी आल्याबरोबर त्याच्याशी बोलले, की आपल्याला हे करायला हरकत नाहीये. हरकत नाही. कारण पण अजून आपल्याकडे त्याच्यावर डीप विचार केला नाहीये. हे सेमिनारमध्ये ऐकलंय आणि ती दिशा योग्य आहे असं वाटलंय. कारण एवढ्या मोठ्या सेटअपमध्ये जेव्हा आपण काम करतो, इंडिया असेल, इंडियाच्या बाहेर असेल, तर ते लोकांनाही फायदा होईल. बरोबर आहे. जर तुमचा IPO आला किंवा कंपनी लिस्टिंगला गेली तर, आणि आम्हालाही आवडेल IPO आल्यानंतर बाय करायला आणि द्यावं. सगळ्यात चांगली गोष्ट कुठली असेल तर ती माझ्या एम्प्लॉईजना मला शेअर ऑप्शन देता येतील. येस. ते त्यांची Those- प्रोव्हिजन होईल. हां, आणि दोज विल बी एम्प्लॉई शेअर ऑप्शन ऑन परफॉर्मन्स बेसिस. म्हणजे त्यांना परफॉर्मन्ससाठी पण काहीतरी मोटिवेशन मिळेल आणि शेअर ऑप्शन मिळतील. हा एक मोठा बेनिफिट त्यातनं कदाचित. तर आपल्याकडे एम्प्लॉयमेंट किती जनरेट केली आपण साधारण? आमच्या तिन्ही कंपन्या म्हणाल तर साधारण 180च्या आसपास असतात.
आमच्या प्रोसेस कंपन्या असल्यामुळं कपॅसिटी खूप लागत नाही आम्हाला. ऑटोमेटेड असतात. सगळं. आणि मॅम मला अजून एक विषय असा आहे की जेव्हा आपण इंडिया आणि आउट ऑफ इंडिया आम्ही 180 इंडियातल्या म्हणतो हा. सिंगापूरचे वेगळे. तिथले वेगळे चॅलेंजेस काय फेस करायला लागले किंवा ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस काय असणार आहेत आपल्याला की इथली मेंटॅलिटी आणि तिथल्या मी सांगते एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपलं लेबर खूप टॅलेंटेड आहे, मल्टीटास्किंग आहे. मला सिंगापूरला इनिशियली प्लांट एस्टॅब्लिश करायला खूप अडचणी आल्या आणि तिथे तैवान, श्रीलंका, बांगलादेश आणि चायना असे लेबर येतात आणि तामिळ पण असतात बरेचसे. तर हे 5ही टाईपचे लेबर माझ्याकडे होते, पण मला त्यांचा आधार वाटे ना. मग मी शेवटी माझे वाईच्या फॅक्टरीतल्या लोकांना तिथे नेलं आणि त्यांनी तो प्लांट सेटअप करायला मला 15 दिवसामध्ये मदत केली आणि तो सेटअप झाला. आणि त्या दिवसापर्यंत माझ्या वाईच्या लोकांना कॉन्फिडन्स नव्हता हे बाहेर जाऊन काहीतरी करू शकते. आणि बाहेरच्या सगळ्या जगातले लोक जिथे आहेत तिथे सुद्धा आपला माणूस परफॉर्म करू शकतो हा कॉन्फिडन्स त्यांनाही आला आणि मलाही आला की वी आर फार सुपिरियर दॅन ऑल अदर्स. आणि मेन म्हणजे तुम्हाला तो कॉन्फिडन्स की आपल्या लेबरला आपण तिथे न्यायचंय आणि लेबरला हा कॉन्फिडन्स की बाहेर देशात आपल्याला नेतायत तर परत येण्याचे चान्सेस पण आहेत. म्हणजे जेणेकरून तो कॉन्फिडन्स पण खूप महत्वाचा असतो लेबर्सचा. तर एक मला अजून एक विचारायचं आहे की तुम्ही मला म्हटलं होतं की तुमच्याकडचं एम्प्लॉयमेंट जे आहे ते 15-15 वर्ष जुनं आहे. तर अशा कुठल्या गोष्टी तुम्ही करतात की तुमच्याकडचं लेबर जे आहे ते 15 वर्ष तुमच्या माझ्या प्रत्येक लेबरला सिंगापूरला 2-2 महिने ठेवून आणलं. प्रत्येक लेबरला तिथला एक्सपिरियन्स दिला. माझे लेबर हे आमच्या फॅमिली सारखे आहेत आणि आम्ही बाहेर गेलो कंपनी घेऊन तर ते डिप्राइव्ड नाही वाटले पाहिजे. मी त्यातल्या प्रत्येकाला तिथे नेऊन आणलं. प्रत्येक म्हणजे आमच्या ऑफिस स्टाफ मधला प्रत्येक जण आणि आमचा फॅक्टरीतला लेबर सुद्धा सिंगापूरला जाऊन आलाय. एक तर त्यांना एक्सपिरियन्स मिळाला तिथल्या जगाचा. काही दिवस तिथली सॅलरी अर्न करायचा चान्स आम्ही त्यांना दिला आणि त्यातनं इथे आल्यावर त्यांना खूप फरक पडला त्याचा. आणि फक्त सिंगापूरला जाऊन येणं ह्यामुळे ते टिकलेत असं नाही. वी हॅव गॉन थ्रू मेनी फेजेस टुगेदर विथ देम. आणि बऱ्याचदा माझे वर्कर मला क्वेश्चन करतात हे तुमचं बरोबर आहे नाही आहे. आम्ही डिस्कस करतो आणि ते सगळे इंटलेक्च्युअली केपेबल पण आहेत कारण त्यांना प्रोसेसेस एवढे दिवस त्यांनी बघितलेले आहेत. आणि ही अपॉर्च्युनिटी कदाचित बाहेर गेल्यावर लेबरला मिळत नाही. त्यांना सांगेल ते काम त्यांनी करायला लागतं. किंवा माझ्या इतर स्टाफला सुद्धा खूप जास्ती फ्रीडम आहे त्यांच्यात त्यांचं काम करायला आणि असं डायरेक्टिव्ह देऊन त्याप्रमाणे काम करणे आमच्या इथे कमी घडतं. आणि ॲज अ फॅमिली माझी कंपनी ऑपरेट होते बऱ्यापैकी आणि कदाचित हर्षूची पण कंपनी तशीच ऑपरेट होते. त्याच्याबद्दल तो बोलेल. सर तुमच्याबद्दल तुम्ही काय म्हणणार आहे? तुमच्या कंपनीबद्दल तुम्ही काय म्हणणार? A little different approach than what Manju said. मला कोणीतरी स्वेट दिला. Because when I became a businessman, I had no money with me. तर हे जे तुम्हाला सांगितले दोघं जण विविऑल आणि तांसरिलियन त्यांनी मला 10% स्वेट दिला. सो विदाउट पुटिंग इन एनी मनी मी त्या कंपनीचा छोटा मालक झाला. आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम माय शेअर्स हॅव ग्रोन अँड देन इट एक्सपांडेड. दॅट एव्हरीथिंग इज फाईन. पण माझ्या एक लक्षात आलं की जेव्हा तुम्ही तुमच्या बेस्ट फ्रेंड किंवा तुमच्या चांगले बडीज असतील मार्केटमधले त्यांच्याबरोबर तुम्ही जेव्हा काम करता देन द लाईफ अँड बिझनेस इज व्हेरी इझी. देर इज नो बर्डन. आणि आय एम ऑलवेज अगेन्स्ट वॉकिंग ॲज अ लोन वुल्फ. मला एकट्याने बिझनेस करणारी माणसं आवडत नाही. कारण काय मग ते त्यांच्या छोट्याशा बिझनेसचे ते राजे असतात. मग ते बिकम व्हेरी कॉम्प्लेसंट, ॲडमंट, ॲरोगंट. ते एकत्र येऊन काम करण्याची कॅपॅसिटी पण नाही. मला असं वाटतं की टाइम हॅज गॉन. आता ज्या लोकांकडे जास्त चांगली कन्सिस्टंट माणसं आहेत तेच विनर आहेत. तर जसं मला कोणीतरी सिलेक्ट केलं तसं मी आमचा जो चीफ केमिस्ट होता तो माझा क्लासमेट होता शाळेत असताना. आणि तो तेव्हा मफतलाल ग्रुपची एक IDI म्हणून कंपनी होती.
तिचा तो चीफ केमिस्ट होता. सो ही लेफ्ट दॅट कंपनी, ही जॉईन्ड अस. आमचे दुसरे कलिग होते, अनफॉर्च्युनेटली ते वारले थोडे लवकर. त्यांचं नाव अमोल महाजन. ही लेफ्ट युनिलिव्हर, गोल्डमोर फीड म्हणून तेव्हा कंपनी होती, आय डोंट नो वेदर यू रिमेंबर. ती सोडून ते आम्हाला जॉईन झाले. आमचा चीफ परचेसर आहे जो एक श्रीकृष्ण आडळीकर म्हणून, तर तो एस्केप बेरिंगचा चीफ परचेसर होता. ही लेफ्ट दॅट जॉब अँड ही जॉईन्ड अस. त्यानंतर माझा धाकटा भाऊ, की जो इलेक्ट्रिकल बॅकग्राऊंड आहे त्याची, तो बिझनेस सोडून तुम्हाला जॉईन झाला. श्रीकांत पाटोळे, प्रकाश करंदीकर असे 8-9 जण होते की त्यांनी लेट्स हॅव अ फन, हर्षाबरोबर जॉब करावा म्हणून त्यांनाही गरज होती. एक सांगते, थोडंसं तुला इंटरप्ट करते. तुझ्या मागे एका फॉरेन कंपनीचा औरा होता म्हणून ते जॉईन झाले. बरोबर. आणि नाही बरोबर. हा, दॅट वॉज अ स्टेटमेंट आय मेड. हा. हा. हो, चांगली लोक बरोबर घेऊनच काम, म्हणजे मी कशा करता झगडा करू, काही कारणच नाही. अप्रोच एक वेगळा होता की तुम्हाला लोक सोबत घेऊन काम करण्यात इंटरेस्ट होता, आणि लोकांचा अप्रोच तुमच्याकडे जो बघण्याचा होता की नाही तुमच्या बॅकग्राऊंडला काहीतरी आहे, सो आम्ही यांना कनेक्ट करू असा. पण ते जे 8 जण आहेत, स्मिता, ते 8ही जण आजही आमच्या बरोबर आहेत. त्यातले बरेच जण 65 वर्षाहून जास्त वय होऊन गेलेले आहे. सो दे कंटिन्यू ॲज ॲडवायझर, दे गेट ऑल द सॅलरीज, ऑल द परक्विसिट्स, आणि दे विल कंटिन्यू टिल दे एन्जॉय दिस बिकॉज दे हॅव अ ह्यूज कॉन्ट्रीब्युशन टू माय बिझनेस. कुठेतरी आपला स्वभाव पण त्या ठिकाणी असतो की आपण असे आहोत म्हणून लोकांना शेवटी नाईलाज असतो, तुमच्याशी चांगलं वागायला पण लागतं. किंवा मी आता सिंगापूरला माझा इंटरव्ह्यू झाला तेव्हा लोकांना तेच सांगितलं की तुम्हाला 2 ऑप्शन आहेत की कठीण पाथ का चूज करायचा. की मी जेव्हा बिल गेट्स बघतो की त्यांनी पण त्यांचे सगळ्या मित्रांनाच घेऊन धंदा चालू केला. वेन आय पास्ड आउट इन 1980 फ्रॉम UDCT, मुकेश अंबानी इज फ्रॉम सेम बॅच. अतिशय डिस्टिंग्विश करियर. ही ऑल्सो स्टार्टेड विथ हिज कझिन्स अँड ब्रदर्स. किर्लोस, म्हणजे तुम्ही जर बघाल तर समहाउ देयर इज अ मिसनोमर इन मराठी कम्युनिटी की रिलेशनशिप आणि फ्रेंडशिप मध्ये बिझनेस आणू नये. तुम्हाला तोच एक प्रश्न विचारला, आणि आय एम टोटली अगेन्स्ट इट. आय 100% बिलीव्ह की तुम्हाला जर असे हँड्स मिळत असतील तर तुम्ही तेच चूज करा की तो डिफिकल्ट पाथला का द्या. म्हणजे तुम्ही तो एक कन्सेप्ट लोकांच्या डोक्यातनं संपूर्ण गेला असं नाही म्हणता येणार, पण मराठी माणूस पण ह्या गोष्टी करू शकतो. याच्यामध्ये जॉब देणाऱ्यापेक्षा जॉब करणाऱ्याचं तितकंच तुमच्यावर विश्वास असणं खूप जास्ती महत्वाचं आहे. कारण एखादा तुमचा रिलेटिव्ह तुमच्यावर विश्वास टाकून त्याची कुठली तरी मल्टीनॅशनलचा जॉब सोडून तुम्हाला जॉईन करेल, हा विश्वास यायला पाठीमागं तेवढंच स्ट्रॉंग कोणीतरी लागतं. आणि त्याच्या एवढी फॉर्च्युनेट त्या बाबतीत मी नाहीये, कारण तसा औरा माझ्या पाठी कोणाचा व्यक्ती तेवढा स्वभाव त्यामध्ये नाही. आय एम एक्सप्लेनिंग माय सर्कमस्टान्सेस. हर सर्कमस्टान्सेस आर डिफरंट. म्हणजे त्या वेळेला त्या गोष्टी खूप वेगळ्या होत्या त्या ह्याच्यात. मला एक विचारायचं आहे की जेव्हा दोघांनीही जॉब सोडून बिझनेस करण्याचं डिसिजन घेतलं, जसं की मी सांगेल की आपलं अर्थार्थ वेल्थ जे आहे ते फायनान्शियल लिटरसी सिरीज म्हणून ओळखलं जातं. तर आम्हाला हे ऐकायला खूप आवडतं की 0 फायनान्सेस पासून तर आत्तापर्यंत, म्हणजे पर्सनल फायनान्सेसची प्रोव्हिजन तुमची जेव्हा जॉबमध्ये होतात तेव्हाची काय होती, जॉब सोडला तेव्हा हे माहीत होतं की आपल्याला बिझनेसमध्ये यायचंय, मग बिझनेसमध्ये ते फंड्स तुम्हाला सगळे विड्रॉ करून इकडे वापरायला लागणार, तर थोडी भीती हा प्रकार नाही तयार झाला की जर आपण फसलो बिझनेसमध्ये तर पैसे थोडंसं हा एक भाग आहेच. त्याचा स्वभाव आणि माझा स्वभाव आहे, 2 वेगवेगळे आहेत. तो खूप केअरफुली विचार करतो आणि मी ब्लाइंडली रिस्क घेते, बऱ्याचदा घेते. आणि पण तो बॅलन्स सोडत नाही कधीच. हे थोडं आमच्या दोघांचं कॉम्प्लिमेंटरी आहे एकमेकांना. म्हणजे त्यामुळं काय होतं, तो त्याचा जर का रिस्क अव्हर्सकडे जायला लागला तर मी ते उडी मारायला लावते, आणि मी कुठेतरी आंधळेपणाने उडी मारणार असेल तर तो ते थांबवतो आणि तो बॅलन्स साधला जातो. पण पर्सनल आणि बिझनेसचे फायनान्सेस आमच्या घरात अजून तरी डिस्टिंग्विश नाही झालेले आजपर्यंतच्या पाथमध्ये.
म्हणजे आमचं जे सगळं आहे ते बिझनेसचं आणि बिझनेसचं आहे ते आमचं अशा स्वरूपात आम्ही ते केलेलं आहे. आजपर्यंत तरी सेपरेट इंडिव्हिज्युअल फायनान्सेस हा विषय आम्ही आणला नाही. पण ते एक असतं ना मॅम, आता कंपनी ज्या लेवलला आहे, आता एक एक्झाम्पल आपल्या चर्चेमध्ये एक आलेलं होतं की एक विषय असा असतो, आता जी जनरेशन बिझनेस सुरू करते किंवा सुरू केलेला आहे, तर बऱ्याच वेळा आमच्याजवळ असे एक्झाम्पल्स येतात की आम्ही एम्प्लॉयमेंट जनरेट केली, त्या हुमारीमध्ये लोक खूप मोठा लोन्स घेतलेले असतात. पहिलं वर्ष छान वाटतं, 200 एम्प्लॉई आहेत, 100 एम्प्लॉई आहे, 150 एम्प्लॉई आहे, सॅलरी देतोय आपण. तो पैसा आपण बँकेचा असतो आणि व्याज आपण आपण देत असतो त्या याच्यामध्ये. पण त्या बिझनेसमध्ये कुठेतरी तुम्ही तुमचं मॉर्गेज केलेलं असतं, सगळ्या गोष्टी देऊन तुम्ही तो बिझनेस उभा केलेला असतो आणि त्यामध्ये तुम्ही जेव्हा हे म्हणतात की हा माझा बिझनेस आहे, पण माझं म्हणणं त्यावर अजून एक असतं की बिझनेसने तुम्हाला काय दिलंय. एक फॅक्टरीज दिल्यात, जे बाकीच्यांसोबत पण असतं की जो बिझनेसमध्ये तो पहिला तो लँडमध्ये जातो की नाही मला जमीन पाहिजे, ज्याने रेंट आउट घेतलेलं असतं की मी MIDC मध्ये जागा घेतली, तिथे एक युनिट सुरू केलंय, मग त्याचं ड्रीम असतं की माझी स्वतःची जागा घेईल आणि फॅक्टरी सुरू करेल. सगळा पैसा येणारा जो असतो ते 10, 12, 15 वर्ष त्या याच्यात जात असतो. पण एंड ऑफ द याच्यात तर एम्प्लॉई जो आहे तो काहीतरी गेन करून जात असतो त्या ठिकाणी. त्याचं प्लॅनिंग जे आहे, तो सर्व्हिस होल्डर असल्यामुळे त्याचं प्लॅनिंग सगळं व्यवस्थित त्या त्या ठिकाणी चाललेलं असतं. पण बिझनेस ओनर्सचं प्लॅनिंग पर्सनल याच्याकडे जे आहे ते थोडं मेस होताना दिसतं. कारण 45 आणि 46ला ते म्हणतात की आता आम्हाला याची गरज वाटायला लागलेली आहे, कारण आता आमच्या अकाउंटला पैसे यायला लागलेले. तर अशा सिच्युएशनमध्ये आपण काय सांगू शकतो तिथे? मी थोडं इंटरफेअर करेन याच्यामध्ये की स्मिता, की वी हॅव सेव्हरल हाऊसेस, शेती आहे, बेसिक पर्सनल लिक्विडिटी तर ऑलवेज आहे, म्हणजे तो इश्यूज नाही. पण नाही म्हणता ना, asset म्हणतो. हा, आणि दुसरी गोष्ट काय की मे बी देवाची दया असेल, मंजूचा बिझनेस असो किंवा माझा बिझनेस असो, however turnover we have maybe which runs in several hundred crores, we are debt free companies. आमच्या कुठल्याही कंपन्यांवर कुठलीही डेट नाही. आणि ॲट टाइम्स आय माइट हॅव डेट फ्यू इयर्स बॅक, पण मंजू ही जरी म्हणली की रिस्क ॲव्हर्स आहे, तरी मला एक नक्की माहिती आहे, ती जेव्हा बँकेत जाते तेव्हा ती डिपॉझिटच्या अगेन्स्ट पैसे बॉरो करते. शी डझंट बॉरो मनी पर से, आणि बँकेशी निगोशिएट करते की माझ्या डिपॉझिटच्या वर किती पॉईंट्सनी एक्सेस तुम्ही मला बॉरोईंगला व्याज द्याल. म्हणजे ते 0.5 किंवा 1% असतं. मग बॅलन्स शीटला प्रॉफिट दाखवतात, आमचा थोडं काही वेळा कमी दिसतं. म्हणलं अरे तुमचं 8% व्याजच लागत नाही, तुम्हाला 0.5% व्याज आहे. So she is polite in that respect, but she is one step more conservative than me. And these are our family rules. आय टॉक अबाउट रिस्क. दुसरा अँगल होता त्याला, की डायव्हर्सिफिकेशनच्या गोष्टीमध्ये जाताना जे रिस्क असते ती मी खूप झटकन घेते, ती तो घेत नाही. तो फोकस्ड ऑन वन सेगमेंट आणि वन एरिया असा आहे. आता फायनान्सेसचं म्हणाल तर 2दा मला अशा अपॉर्च्युनिटी आल्या माझ्या कंपनीत स्पेशली. मी त्याच्याबद्दल बोलत नाही, कारण ऑल द टाइम त्याला मोठे लोक बरोबर आहेत आणि तो तसाच व्यवसाय करतो. आणि त्याच्या बॅकएंडला मॅन्युफॅक्चरिंग त्यांनी चालू केलं बर्ग श्मिटच्या. सो माझ्या बाबतीत कॅरोटिनो ही खूप मोठी मलेशियन कंपनी, माझे JV होण्यासाठी त्यांनी इंटरेस्ट दाखवला. मी त्यांना घेतलं, त्यावेळेला मी 50% इक्विटी सेल केली. त्या पॉईंटला मी बऱ्यापैकी पैसे अर्न केले, जे की मी शेतीत घातले. आणि आणि नंतर पुन्हा आमच्या इथे एक असा पॅच येऊन गेला की थोडा बॅड पॅच आणखी एकदा आमच्या ह्याच्यात आला. आणि त्या ह्याच्यात कॅरोटिनोने ठरवलं की हा त्यांचा फोकस बिझनेस नाही आहे आणि त्यांना बाहेर पडायचं आहे. आणि त्यांचा जो डायरेक्टर आमच्या बरोबर होता त्याला त्या वर्षी 2दा हार्ट अटॅक आला. आणि दे वॉन्टेड टू एक्झिट. आणि मग आम्ही ते शेअर सगळे पुन्हा बायबॅक केले. सो पूर्ण आम्ही लोन फ्री ऑपरेट करत होतो. मग पुन्हा 100% लोनला गेलं, दोन्ही कंपन्या सिंगापूर, इंडिया, आणि पुन्हा त्यांना फ्री केलं. सो हा ऑन आणि ऑफ चालू राहिला, पण त्याच्यामध्ये आम्ही पैसा गेन केला, नो डाऊट. इट इज नॉट थ्रू शेअर मार्केट किंवा स्टॉकमध्ये आम्ही गेलो नाही, पण इक्विटी विकल्यामुळे आम्ही पैसे मिळवले त्याच्या. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय
विचार करतात की आपण नाही गेलो शेअर्समध्ये किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये, जिथे ट्रेंड जो आहे तो त्या ठिकाणी सेट होतोय. जसं आता तुम्हाला एक मुलगा आहे, त्यात सेम आता असं नाही म्हणता येणार की तुमच्यासारखंच त्याचं मत असणार आहे त्या गोष्टीमध्ये, हा एक त्याचं मत वेगळं असू शकतंय यात. हा एक माझा थोडासा स्वतःच्या आयडियाचा विषय आहे आणि मला ह्याच्यावर काम करायलाही आवडेल, त्याचीही ती आयडिया आहे. सक्सेशन हा एक खूप मोठा विषय असतो आमच्या एजला आल्यावर, आणि कोणाच्या हातात आपण जे बिझनेस लहान मुलासारखा सांभाळलेला असतो तो कोणाच्या हातात द्यायचा. म्हणजे आयडियली त्याला BBLने जे केलं, इक्विटी दिली, तसं देऊन कोणाला तरी घ्यायला आवडेल. आपण लांब बसून ते मूल वाढतंय असं बघायला आवडेल, इन्स्टेड ऑफ शेअर मार्केट. कदाचित आम्हाला शेअर मार्केट जरी आम्ही ग्लोरी छान वाटली तरी ते ॲपेटाईट आमची आहे का नाही माहीत नाही, कारण शेअर मार्केटला त्याचे ओन प्लस मायनसेस असतात की शॉर्ट टर्म व्ह्यू असतो बऱ्याचदा, दर 3 महिन्याला तुम्हाला रिझल्ट दाखवायचे असतात. कधी आपल्या लॉंग टर्म विचारामध्ये ते कॉम्पेन्सेटही होत असतं, पण आपल्याला माहिती असतं की 2 वर्षांनी ह्याचा रिझल्ट काय दिसणार आहे. सो ह्या सगळ्यात अडकायचं का नाही हा खूप मोठा डिसिजन असेल, पण कोणाच्या तरी हातात हे मूल सोपवून त्यांनी ते सांभाळलेलं बघायला जास्ती आवडेल आम्हाला. आणि हा माझा विषय, मी मगाशी तुझ्याशी जे बोलले, मी ज्याच्यावर काम करते, तर असे 4 ट्रान्झिशन फेजेस असतात बिझनेसमध्ये. एक असते ती स्टार्टअप फेज असते, दुसरी असते ती ग्रोथ फेज असते, आणि तिसरी असते ही आमच्यासारखी सक्सेशन असते, आणि चौथी जी आहे सेकंड जनरेशनला आत येतानाचे रेझिस्टन्सेस. आमच्या एजचे लोक आमच्याबरोबर वाढलेले आहेत, त्यांनी यशोधनला ऍक्सेप्ट करायचं का नाही हा मोठा विषय असतो. हा यशोधनच्याही आयुष्यात मोठा असतो आणि बरोबरच्या लोकांच्याही आयुष्यात मोठा असतो, कारण एक तर विचारात तफावत येते. तुमच्या दोघांचे विचार यशोधन घेईलच. म्हणजे सरांना जसं एक विचार आवडतो की मला लोक सोबत घेऊन काम करायला आवडेल, मे बी त्याचा विचार तिथे वेगळा असू शकतो, आणि तुमचा जो विचार आहे की नाही, मी इंडिपेंडेंटली माझं मी हँडल करू शकते त्यामध्ये, त्यात त्याचा तिसरा विचार पण कुठेतरी असू शकतो तिथे, की मी हायर करेल आणि आउटसोर्स करेल सर्व्हिसेस त्यामध्ये. तर एक नवीन जनरेशन जेव्हा तुमच्या बिझनेसमध्ये येणार त्यात, तर ते पुढे नक्कीच बघायला मिळेल आम्हाला त्या गोष्टीमध्ये. तो ऑलरेडी आलेला आहे, आणि आय एम प्राऊड टू से की आम्ही त्याला खूप चांगलं असिम्युलेट कंपनीमध्ये केलं आहे. माझ्या कंपनीमध्ये किंवा त्याच्या कंपनीमध्ये जे ओल्ड एजचे लोक आहेत त्यांनीही त्याला ॲक्सेप्ट केलं आहे, आणि त्यांनी पण कंपनीतल्या लोकांना ॲक्सेप्ट केलं आहे. सो ही व्हिजन एकमेकात मिक्स होणं आणि कल्चर मिक्स होणं, ही जी खूप क्रिटिकल फेज असते ती माझ्या मते आम्ही चांगली निभावली आहे, आणि ही मला बाकीच्यांसाठी पण हँडल करायला आवडेल. मी मगाशी म्हणले तसं हा माझा थोडासा फोकसचा विषय आहे, जो नंतर मला 60 नंतर करायला आवडेल. मी आता 60 ऑलरेडी क्रॉस केलेली आहेत. I think Smita had a question that to answer your point which you raised. जसं नॉर्मली एम्प्लॉईज सगळे SIP घेतात किंवा व्हेरी टिपिकल की याचं मला 45 वर्षानंतर काय उत्पन्न मिळेल काहीतरी. कॅन यू इमॅजिन, वी वेर ऑल्सो हिप्नोटाइज अँड वी बॉट ह्यूज व्हॅल्यू ऑफ लेमन ब्रदर बॉन्ड्स. आणि लेमन ब्रदर बॉन्डच्या त्या कोलॅप्समध्ये वी लॉस्ट $500,000. वी वेर केअरफुल व्हाईल बाईंग, आणि त्याला काहीतरी होईल म्हणून आम्ही त्याचा इन्शुरन्स पण घेतला, त्या बॉन्डवरती इन्शुरन्स घेतला. अनफॉर्च्युनेटली टर्न्ड आउट दी इन्शुरन्स इश्यू करणारी कंपनी पण त्यांचीच होती. आणि जेव्हा लेमन ब्रदर वॉज अ AAA रेटेड कंपनी, आणि त्याच्यामध्ये वी लॉस्ट मिजरेबली. आमचं नॉर्मली एकमत होत नाही, पण त्यानंतर एकमत झालं की वी विल नॉट हॅव SIPs अगेन इन आवर लाईफ, बिकॉज वी हॅव इनफ एक्सपोजर टू आवर बिझनेसेस विच इज क्वाईट. कारण बिझनेस इज ऑलवेज वोलाटाईल, कधी चांगला असतो कधी वाईट असतो. बट वॉट एव्हर सेव्हिंग्स वी हॅव, वी विल पुट देम इन टू गव्हर्नमेंट लिंक बॉन्ड्स, नॉट SIPs. So this is what we did. तुम्ही पण अजून त्या अप्रोच मध्ये आहात की गव्हर्नमेंट बॉन्ड्स किंवा गॅरंटेड 1% कमी मिळाला चालेल, बट वी आर हॅपी त्याच्यामध्ये. एजही त्याच याला सूट करतं असं म्हणून. एज पेक्षा पण ना मॅम कसं होऊन जातं त्या ठिकाणी की तुमचा बिलीफ एक भाग गव्हर्नमेंट रिलेटेड आहे, तर गव्हर्नमेंट त्याची काळजी घेणारच आहे त्या गोष्टींमध्ये. तर हा एक विषय येतोच तिथे त्या गोष्टींना. तुमचं ऑलरेडी असेट बिल्डिंग जे आहे ते खूप स्ट्रॉंग आहे त्यामध्ये.
फक्त काय असतं की नवीन जे जनरेशन येणार आहे, जे तुम्ही एवढं सगळं बनवलेलं आहे, ते अजून नवीन जनरेशनला एवढ्याच प्रमाणात पुढे नेण्यासाठी जो सपोर्ट लागणार असेल, तर तो सपोर्ट कुठेतरी हा लिक्विडिटी जे काही असणार आहे तो तयार करेल त्यात, की नाही तुला बिझनेसला जे लागतं ते बिझनेसमधून तू करू शकतोय किंवा आपण करू शकतोय. पण एक फिक्स आणि गॅरंटेड इन्कम जे आहे ते तुम्हाला सरांनीच असं सांगितलं की बॉन्ड्स असतील, गव्हर्नमेंट बॉन्ड्स असतील, गव्हर्नमेंट इन्व्हेस्टमेंट. आणि दुसरं काय असतं की सिंगापूरला इवन ॲट दिस एज वी आर रिक्वायर्ड टू कॉन्ट्रीब्यूट ऑलमोस्ट 20% ऑफ आवर इन्कम इन टू गव्हर्नमेंट लिंक प्रॉव्हिडंट फंड. म्हणजे आम्हाला अजूनही त्याच्यात पैसे टाकायला लागतात. अँड व्हॉट अन आयरनी, आम्ही बऱ्याचदा इंडियात आमचे 182 दिवस क्रॉस झाले तर आम्हाला तिथल्या प्रॉव्हिडंट फंडावर पण टॅक्स इथे भरायला लागतो, इन्कम टॅक्स. बिकॉज इथलं लोकल गव्हर्नमेंट इथे कसं PF आपल्या ह्याच्यातनं जातो ना, मी इंडियन रेसिडेंट होतो, रेसिडेंट होतो, मग काय इन्कम फॉरेन इन्कम आम्हाला इथे टॅक्स होतं. हो, इथे टॅक्स. But anyway, that's a rule. But we have a lot of basically government linked bonds or investment. आणि सिंगापूर प्रॉव्हिडंट फंड मध्ये accumulated funds आहेत, म्हणजे that we can withdraw after the age of 65 any time they like. हो, पण ह्या गोष्टी पण लोकांना माहीत असणं गरजेचं आहे. कारण जिथे मार्केट, एक शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड किंवा मार्केट रिलेटेड गोष्टींकडे वळताना आपल्याला दिसतंय, तिथे ह्या पोझिशनला असताना सुद्धा आपण काही ठिकाणी ट्रस्ट ठेवतोय, हे कौतुकास्पद गोष्ट असणार आहे तिथे. मॅम, मला एक तुम्हाला विचारायचं आहे की वुमन्स एंटरप्रेनर काउन्सिल हे नेमकं काय? म्हणजे एक आहे की लोकांचा एक अप्रोच असतो, आता तुम्ही त्या ठिकाणी आहात की ज्या ठिकाणी तुम्ही ह्या गोष्टींमध्ये जायला आता काही प्रॉब्लेम नाहीये, ठीक आहे. तो एक अप्रोच आहे की आपल्याला खरंच त्यांच्यासाठी काहीतरी तयार करायचं आहे, हा एक सोशल ऍक्टिव्हिटी वाईजचा अप्रोच आहे. जसं तुम्ही SME चेंबर ऑफ इंडियाला चेअरमन आहात त्यात, तर आम्हाला तेही ऐकायला आवडेल की तुम्हाला यातनं नेमकं काय उद्देश आहे आणि काय घडवायचं आहे की तुम्ही एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी. मी ॲक्च्युली वयाच्या 40व्या वर्षी मी जसं म्हणाले की मी एक फेज अशी क्रॉस केली की जिथे माझं लाईफ हे व्हॅक्यूम होतं, की नवरा त्याच्या आयुष्यात बिझी होता, मी माझा जॉब सोडून घरी बसले होते आणि तो काय इंटरनेट, व्हॉट्सअप हा नव्हता, फोनसुद्धा रेअरली मिळायचे, मुलगा US ला गेलेला होता. आणि कदाचित बऱ्याच बायकांच्या आयुष्यात ही फेज येते आणि त्यावेळेला तिला त्यातनं बाहेर पडायला रस्ता नसतो आणि ती मग तिच्या कुटुंबातल्या लोकांवर रागराग करून किंवा कोणाशी तरी कम्पेअर करून ते भरून काढते. तर ह्यापेक्षा तिला क्रिएटिव्ह काहीतरी द्यावं हा माझा त्याच्या मागचा विचार आहे. मी माझी जी शेतजमीन आहे त्याच्यामध्ये एक अशा टाईपचं सेंटर बांधलंय आत्ता आणि मी एकांची अप्रोच पण झाले. तो पार्ट थोडासा मेडिटेशनल असणार आहे आणि त्यामध्ये तिचा स्ट्रेस रिलीफ आणि नंतर तिच्या ॲस्पिरेशनपर्यंत तिला नेणं, हा प्रवास तिला घडवून द्यावा ही माझी इच्छा आहे त्याच्यात. आणि हे 40 नंतरच्या बायकांना खूप जास्ती लागू होतं आणि तिला एक संधी देवाने दिलेली असते, व्हॅक्यूम दिलेली असतं. तू आयदर ते दुसऱ्यांचं रागराग करून भरून काढ किंवा तुझ्यावरती क्रिएटिव्ह अँगलनी भरून काढ. सो इट इज आवर जॉब टू टेक हर टू क्रिएटिव्हिटी. आणि हा मी नॅशनल लेवलची काही खूप मोठी कार्यकर्ती नाही, पण आपल्या देशामध्ये ऑलमोस्ट 30% बायका घरी राहिल्यामुळे आपली प्रोडक्टिव्हिटी खूप खाली आहे. इफ वी कॅन ब्रिंग देम इन टू प्रोडक्टिव्हिटी, आपल्या देशाची कुठेच्या कुठे प्रोडक्टिव्हिटी जाईल. आणि आपल्या इथली बाई ही सर्वसंपूर्ण असते. जसं मगाशी तुम्ही म्हणालात की 10 हातांनी काम, ऑलमोस्ट प्रत्येक बाई मल्टीटास्किंग करते. म्हणजे ती एकीकडे घर सांभाळत असते, बाकीच्यांना बघत असते, नवरा कामात असेल तर ती बाजू पण सांभाळत असते, फायनान्सेस सांभाळत असते. सो शी इज वेल इक्विप्ड टू डू ऑल दॅट. आपल्याला फक्त तिला पुढे न्यायचं आहे एवढा माझ्या मनात विचार होता. आणि त्याच वेळेला साळुंखे साहेबांनी मला विचारलं की असं आम्ही काउन्सिल चालू करतोय, तुम्हाला आवडेल का चेअरमन व्हायला? तर म्हणलं व्हाय नॉट, म्हणजे मला ही संधी हवीच होती आणि म्हणून मी लगेच हो म्हणले. ग्रेट. मॅम, खूप सुंदर इंटरव्ह्यू तुमचा आणि सरांचा झाला आणि सर अगदी सरप्राइजिंगली आम्हाला लाभलेले आहेत या इंटरव्ह्यू. आपल्या व्यवसायाला खेळत्या भांडवलाची गरज आहे. अहो मग कॉस्मो उद्योग लोन स्कीम आहे ना, नवीन ग्राहकांकरता विशेष व्याजदर 7.25% पुढे. रुपये 1 कोटींपर्यंत कर्ज कॅश क्रेडिट स्वरूपात उपलब्ध. 1800-233-0234 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. अटी लागू. कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.